नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना 1 रुपयामध्ये भरला जाणार आहे। या 1 रुपयामध्ये जर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तर यासाठी लागणारे कागदपत्रे जे आहेत हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला कागदपत्र सांगणार आहे ते कागदपत्र तुमच्याकडे असावं लागतं। तेवढे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे, अन्यथा भरता येणार नाही, हे मात्र नक्की ध्यानात ठेवा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 जे शेतकरी लाभ घेणार आहेत अशा शेतकऱ्यांना 1 रुपया भरून तुमच्या शेती पिकांची नोंद करायची आहे, म्हणजेच पीक विमा म्हणून भरायचा आहे। आता यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कोणकोणते आहेत हे आपण समजून घेऊया। तुमच्याकडे सातबारा तुमच्या जमिनीचं असावं लागतं। त्यानंतर होल्डिंग म्हणजेच नमुना नंबर 8 तुमचं असावं लागतं शेतींचं। त्यानंतर बँकेचे पासबुक तुमच्याकडे असावं लागतं। पीक पेरा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि आधार कार्डचा नंबर तुमच्याकडे असावा लागतं। एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर तुमचं सहमती जर एका नावाने शेती आहे त्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत तर सहमतीपत्र एक तुमच्या जमिनीचं लागतं। तुम्हाला यामध्ये जर तुम्ही किरायाने जमीन घेतली असेल किंवा शेती घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे। त्यानंतर आता अनेक लाभार्थी असे आहेत की जमीन फक्त कसण्यापुरतं घेतात किंवा भाडे तत्वावर घेतात, अशा लाभार्थ्यांना सुद्धा यावर्षी पीक विमा भरता येणार आहे। मित्रांनो, 1 रुपयामध्ये जर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल, जेव्हा तुम्ही पीक विमा भरण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स मी आता या ठिकाणी सांगितलेले आहे तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे, तेव्हाच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे। ध्यानात ठेवा, गेल्या वर्षी किंवा मागच्या काही वर्षापासून तुम्ही पीक विमा भरताय, मग पीक विमा भरत असताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा मोजावे लागत होते, परंतु आता तुम्हाला पैसे भरण्याची आवश्यकता नाही। पैसे हे राज्य शासन तुमचे भरणार आहे। तुम्हाला फक्त 1 रुपयाला नोंदणी करायची आहे आणि 1 रुपयावरून तुम्हाला पीक विमाचा लाभ यावर्षी घ्यायचा आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, अनेक लाभार्थ्यांना माहिती नव्हतं। 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे जे आहेत ते कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती नसेल, म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, जेवढे आपण आता कागदपत्रे सांगलेले आहेत तेवढे कागदपत्रे पीक विमा भरत असताना एकतर CSC सेंटर केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा माही सेवा केंद्र किंवा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पीक विमा भरता येतं, म्हणजे सेल्फ भरता येतं। हे कशा पद्धतीने भरायचा पीक विमा घरी बसला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की आपण या संदर्भात सविस्तररित्या एक व्हिडिओ घेऊ। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।